त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे गिरिजा आणि त्याच सोबत वासंती ह्या दोघी जणी मंदिरामध्ये गेलेल्या असतात. त्या दोघींनाही बऱ्याच गोष्टी बोलायच्या असतात आणि त्याचमुळे त्या दोघी जणी मंदिरात जाऊन भेटत असतात. गिरिजा वासंतीला धीर देत असते. ती म्हणत असते, आई तुम्ही अजिबात घाबरू नका. आता आपण सोबत दोघी जणी आहोत. काही जरी झालं तरी सुद्धा ह्या नागेश्वरचा हा प्लॅन आपण उधळून लावू. काही झालं तरी त्याला कळणार सुद्धा नाही की तो काय करतोय आणि काय नाही. तर आता आपण सोबत दोघी जणी आहोत असं इथे ती बोलत असते. तेव्हा वासंती म्हणत असते, हो गिरिजा तू म्हणतेस ना त्याच पद्धतीने आपण सगळं काही करणार आहोत. काही झालं तरी सुद्धा तू काळजी अजिबात करू नकोस. मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. असं इकडे आता वासंती आणि गिरिजा दोघी जणी एकमेकींना बोलत असतात. तेव्हा वासंती रडायला लागते आणि म्हणत असते, खरं सांगू का, जर तू नसतीस ना तर आज माझं काय झालं असतं हे मला कळतच नाही. त्यावर इकडे आता पाठीमागून आवाज येतो. तो असतो नागेश्वरचा. आता नागेश्वर ऐन वेळेला या वेळा इथे कसा, हा प्रश्न दोघींना पडतो आणि त्या दोघी जणी तिथून त्या मंदिराच्या आतल्या खोलीमध्ये जात असतात. आता मंदिराच्या आतल्या खोलीमध्ये गेल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे जो काही नागेश्वर घोरपडे आहे त्याला काही लोक भेटतात आणि ती म्हणत असतात, खरं तर आम्हाला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तेव्हा इकडे आज आपल्या इकडे लवकरच सप्ताह आहे, मग तुम्ही त्या सप्त्यासाठी या अशी आम्हाला आशा आहे, असं इकडे सांगण्यात येतं. तेव्हा लगेच आता इकडे तो नागेश्वर म्हणत असतो, हो तुम्ही काळजी करू नका, आम्ही नक्कीच तुमच्या इथे असलेल्या कार्यक्रमासाठी येऊ. त्यावर इकडे आता वासंती म्हणत असते, घरी आपल्याला भेटायला जमत नव्हतं, घरी आपल्याला फारसं नीट बोलायला येत नव्हतं आणि त्यामुळे आपण इकडे मंदिरामध्ये आलो आहोत आणि मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटलं की इकडे काही जरी झालं तरी आपली इथे भेट होईल, ह्या सगळ्या गोष्टी इथे होतील आणि म्हणूनच आपण इथे आलेलो आहोत. तर काय झालंय तू बघतेस ना. त्यावर इथे गिरिजा म्हणत असते, आई तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि घाबरण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्यावर वासंती म्हणत असते, पण गिरिजा तुला माहिती नाही आहे, नागेश्वरची लोक खूप आहेत, त्याची माणसं खूप आहेत. मग मला एक गोष्ट सांग, त्याची एवढी माणसं असताना आपण त्याच्या हातून कसं काय वाचणार आहोत, कळत नाही मला. त्यावर गिरिजा म्हणत असते, आई तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका म्हणून, सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील, तुम्ही शांत बसा बरं. तर इकडे आता जो नागेश्वर आहे तो इथे बडबड करत असतो आणि म्हणत असतो, आत्ता तुम्ही कशा बाहेर पडताल, खरं तर इकडे तुमचा फोन वाजेलच ना, जर तुमचा फोन वाजला नाही तर मग, आणि फोन वाजल्यावर मग तुम्ही कशा बाहेर पडाल, असं नागेश्वर बोलतो आणि गिरिजाचा फोन लावत असतो. आता गिरिजाचा फोन लावल्यानंतर रिंग होते, पण गिरिजा पटकन इथे पॉवरचं बटन दाबते आणि तेव्हा तो जो फोन आहे तो म्यूटवर जातो. आता फोन म्यूटवर गेल्यानंतर ह्या वेळेला तर गिरिजा इथे वाचलेली असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नशीब एकदाच तो फोन कट झाला. आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, कुठे गेल्या दोघी जणी, दोघी जणी तर इथेच होत्या, मग नेमक्या गेल्या तरी कुठे, असा प्रश्न आता इकडे तिला पडलेला असतो. आणि त्याला हा प्रश्न पडल्यानंतर लगेचच आता इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर वासंती त्या दोघी जणी तिथे त्याच कोपऱ्यामध्ये लपून बसलेल्या असतात. आणि तेव्हा नागेश्वर त्या खोलीकडे येत असतो. त्याला पूर्ण खात्री असते की ह्या दोघी जणी इथेच आहेत, कारण सावीनं त्या पद्धतीने लोकेशन शोधून दिलेलं असतं आणि त्याचमुळे तो इथेपर्यंत येऊन पोहोचलेला असतो. आता एक एक पाऊल टाकून तो त्या दरवाजापर्यंत येत असतो आणि जेव्हा दरवाजा उघडला जातो किंवा उघडणार तेवढ्यातच इथे आता सुभानरावांचा फोन आलेला असतो. आता सुभानरावांचा फोन आल्यानंतर इकडे नागेश्वर म्हणत असतात, काय झालं, कशाला आत्ता ह्या वेळेला फोन केला. त्यावर सुभानराव म्हणत असतात, अहो साहेब तुम्ही कुठे आहात, या ना लवकर. का काय झालेलं आहे, अहो तो माल जो आहे ना तो आपल्याला पोच करायचा आहे, खूप उशीर होईल. तेव्हा ते म्हणत असतात,
हा मग मालच पोहोच करायचा आहे ना, पाठवा ना मग गाडी. कशी पाठवणार आहे साहेब? तो माल कुठे ठेवला आहे ते फक्त तुम्हालाच माहिती आहे, बाकी कोणालाच नाही माहिती ना. मग आम्ही कसा माल पाठवणार आहोत, असं सुभानराव बोलून जातात. तेव्हा नागेश्वर फार चिडतो आणि त्यानंतर तो म्हणत असतो, ठीक आहे येतो मी तिकडे, असं म्हणून आता नागेश्वर तिथून निघून जातो. आणि नागेश्वर तिथून निघून गेल्यानंतर गिरिजा आणि त्याचबरोबर वासंती तिथून बाहेर पडतात आणि घरी निघून जातात. आता घरी निघून गेल्यानंतर इकडे नागेश्वर हा बाहेर हॉलमध्येच बसलेला असतो ह्या दोघींची वाट बघत. आता तो बसल्यानंतर आणि ह्या हळूच अगदी चोर पावलाने जात असताना इकडे आता नागेश्वर लगेचच त्या दोघींना म्हणत असतो, ढवळ्या पवळ्याची ग जोडी. आणि त्यानंतर तो मुद्दामच हे गाणं बोलत असतो. आता मुद्दामच हे गाणं बोलल्यानंतर इकडे त्या दोघी जणी आहे त्याच ठिकाणी थांबतात. आणि तेव्हा नागेश्वर आता इकडे त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो. आता नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही दोघी जणी कुठे गेला होतात? तेव्हा लगेच आता इकडे जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, आम्ही दोघी जणी मंदिरामध्ये गेलो होतो. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, इथे दोघी जणी सोबतच मंदिरामध्ये? काय सासू सुना आज फारच फिरायला लागलेल्या दिसत आहेत. काय नेमकं चाललंय काय सासू सुनांचं? खूपच गोडी गुलाबीने राहत आहेत, गोडी गुलाबीने फिरतायत, नेमकं चाललंय काय, असा प्रश्न नागेश्वर विचारत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, ते काय झालं ना, आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो, देवीची ओटी भरायची होती. आणि तेव्हा दोघी जणी सोबत नव्हतं गेलो, मग कोण कसं गेलं होतं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, त्याचं काय झालं ना, म्हणजे पहिले आई नाही, मी पहिले गेले आणि मी पहिले गेल्यानंतर मग आईंना फोन करून मी बोलावून घेतलं. आणि मग काय करायचं काय होतं तुम्हाला? काही नाही, मंदिरामध्ये ओटी भरायची होती. त्यावर आता नागेश्वर वासंतीवर फारच चिडतो आणि म्हणत असतो, हल्ली तुम्हाला सुनेची मदत करायला जरा जास्तच आव येतोय आणि तुम्ही सुनेची मदत करण्यासाठी जरा जास्तच धजावताय, बरोबर की नाही? काय चाललंय काय तुमचं नेमकं, असं नागेश्वर बोलत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही नाही, तसं काहीही चाललेलं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्हाला असं का वाटतंय, असं गिरिजा बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता इकडे नागेश्वर वासंतीवर चिडत असतो. तेव्हा इकडे उर्वशी आलेली असते. उर्वशी आल्यानंतर ती म्हणत असते, कुठलं काय हो, देवी आणि देवीचं ओटी आणि मंदिर ह्या सगळ्या काही उगचच बोलण्याच्या गोष्टी आहेत, असं काहीही नाहीये, उगचच ही खोटं बोलत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, नाही, तुम्हाला असं का वाटतंय की मी खोटं बोलते? मी खोटं अजिबात बोलत नाही. आम्ही रुद्रसुद्धा आमच्याबरोबर होते, आम्ही रुद्रबरोबर गेलो होतो. काय हो आबासाहेब, मी खरं सांगते तुम्हाला, पण तुम्ही एवढी का काळजी करताय आमची? अच्छा, तुम्ही रुद्रबरोबर गेला होतात, हे कसं शक्य आहे? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो, कारण आम्हाला देवीची ओटी भरायची होती आणि देवीची ओटी भरायची असल्या कारणानेच आम्ही तिकडे गेलो होतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचबरोबर गिरिजा हे सगळं काही बोलल्यानंतर आता तेवढ्यातच रुद्र तिथे आलेला असतो. रुद्र तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, आबासाहेब का काय झालेलं आहे, तुम्ही एवढे का ओरडताय? तेव्हा लगेच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही चिरंजीव तुम्ही कुठे गेला होता? आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो. गिरिजा खरं बोलतायत, म्हणजे त्याचं झालं काय की गिरिजाला ओटी भरायची होती आणि त्यामुळे मी सुद्धा त्यांच्याबरोबर होतो. आम्ही तिघेही जण मंदिरामध्ये होतो, जस्ट आत्ताच आलेलो आहोत, असं आता इकडे रुद्र बोलत असतो. आता जो नागेश्वर घोरपडे आहे त्याचा पूर्ण प्लॅन जो आहे तो गिरिजामुळे उद्ध्वस्त झालेला असतो. त्याला जो गिरिजावर इथे संशय आलेला असतो, तो संशय मात्र इथे पूर्ण रुद्रमुळे आणि त्याचबरोबर गिरिजाच्या ह्या हुशारीमुळे गळून पडालेला असतो. कारण त्याच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आता रुद्र ह्यांच्यासोबत कसा हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल, तिथे तर दोघीच होत्या, पण रिकॅपमध्ये गिरिजाला ते सगळं आठवतं आणि ती म्हणत असते, आई
आता नागेश्वर घोरपडे इथून गेलेला आहे, पण त्यांना आपल्यावर पूर्ण संशय आला आहे. जेव्हा आपण दोघीच घरी जाऊ ना, तेव्हा पुन्हा ते आपल्याला धारेवर धरतील. त्यापेक्षा आता नागेश्वरच्या त्याच पद्धतीने त्यांना उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे गं गिरिजा? काही नाही. आता बघा, आता जर आपण कितीही सांगितलं ना, तर ते आपल्यावर काही विश्वास ठेवणार नाहीत. मग आपल्याला आता त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना समजावून सांगावं लागेल. तेव्हा उर्वशी म्हणत असते, म्हणजे वासंती म्हणत असते, म्हणजे कसं? तेव्हा गिरिजा म्हणते, म्हणजे आपली एकच व्यक्ती इथे मदत करू शकते आणि ते म्हणजेच की रुद्र इथे आले आणि त्यांनी जर सांगितलं की आपण तिघेही जण एकत्र सोबत होतो, तरच नागेश्वर साहेब आणि त्याचबरोबर आत्ते सासूबाई आपल्यावर विश्वास ठेवतील. मग काही जरी झालं तरी सुद्धा रुद्रला इथे बोलवणं खूप गरजेचं आहे. त्यावर उर्वशी म्हणत असते, रुद्रला बोलवलंच तर बरं होईल. तेव्हा गिरिजा लागलीच रुद्रला फोन करते आणि म्हणत असते, रुद्र तुम्ही कुठे आहात? तेव्हा रुद्र म्हणत असतो, आहे मी NGOमध्ये आहे. पण रुद्र मी काय म्हणते ते ऐका ना प्लीज, तुम्ही ताबडतोब आत्ताच्या आत्ता इथे या ना. तेव्हा रुद्र म्हणत असतो, काय झालेलं आहे? तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र त्याचं काय आहे ना, मला इथे देवी आईची ओटी भरायची आहे आणि देवी आईची ओटी भरायची असल्या कारणाने खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच असं मला वाटतंय की त्याचं काय आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? म्हणजे आपल्या घरातील सुख शांती समृद्धीसाठी मी देवी आईकडे नवस केला होता आणि इथे मी आले आहे. पण गुरुजींचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही जोडीने ओटी भरली ना, तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो किंवा फळसुद्धा लवकर मिळू शकतं. म्हणूनच रुद्र प्लीज तुम्ही येता का मंदिरामध्ये? जर तुम्ही आलात ना, तर आपण जोडीनं ओटी भरू आणि माझ्यासोबत आईसुद्धा आहेत. तेव्हा रुद्र म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे गिरिजा, मी येतो. असं म्हणून गिरिजाने रुद्रला बोलावून घेतलेलं असतं आणि त्यानंतर मात्र इथे आता ते तिघेही जण सोबत पाहिल्यानंतर जो नागेश्वर घोरपडे आहे, त्या नागेश्वर घोरपडेची पूर्ण वाटच लागलेली असते. आता गिरिजा हसत असते, कारण नागेश्वर तर विचार करू लागलेला असतो. तेव्हा रुद्र म्हणत असतो, काय झालं आबासाहेब? असं एवढे चिडताय का आणि तुम्ही टेन्शनमध्ये का आहात? मी तर गिरिजाबरोबर आणि आईबरोबरच मंदिरामध्ये होतो. काही प्रॉब्लेम आहे का? बोला ना, काय झालं? त्यावर नागेश्वर म्हणत असतो, नाही नाही काही नाही झालं. अरे असं कसं काही नाही झालं? आत्तापर्यंत तर तुम्ही एवढं सगळं काही बोलत होते, मग आता काय झालं? असं म्हणून ते आता दोघेही जण म्हणजे उर्वशी आणि त्याचसोबत नागेश्वर हे दोघेही जण तिथून निघून जातात. तेव्हा रुद्रला मात्र थोडासा संशय आलेला असतो की रुद्र आता विचार करतो की ह्यांचं नेमकं बिनसलंय कुठं, नेमका प्रॉब्लेम झालाय कुठे, असा विचार आता तो इथे करतो. आणि असा विचार केल्यानंतर इकडे तो गिरिजाला सुद्धा म्हणत असतो, गिरिजा नेमकं झालंय काय? आई आबासाहेब असे का वागलेत बरं? तेव्हा लगेच आता वासंती म्हणत असते, असू दे रे, त्याचं काय आहे ना, मी असे अचानकच बाहेर गेले ना या वेळेला आणि त्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मला असं एकटीला बाहेर कधी पाठवलं नाही आहे किंवा मी सुद्धा कधी बाहेर गेली नाही आहे ना, उशीर झाला आहे आणि काळजी वाटत असेल त्यामुळे त्यांची थोडीशी चिडचिड होत असेल, बाकी काही नाही रे, तू नको काळजी करूस, असं आता इकडे वासंती सांगते. बरं तू जा, बरं हातपाय तोंड धुवून घे आणि छान असा फ्रेश हो. तू छान असा फ्रेश झालास ना की लगेचच आपण एक काम करूया, तुला मी जेवायला गरमागरम वाढते. तेव्हा रुद्र आतमध्ये निघून जातो. आता रुद्र आतमध्ये निघून गेल्यानंतर इकडे ह्या दोघी जणी लवकरात लवकर देवीसमोर जातात आणि लवकरात लवकर देवीसमोर गेल्यानंतर इकडे त्या देवीला प्रार्थना करत असतात. आता गिरिजा म्हणत असते, देवकी आणि त्याचबरोबर तिची मुलगी छकुली ह्या दोघींची भेट घडून आणण्यासाठी मला मार्ग दाखव. तर आता इथे वासंती म्हणत असते, ह्या नागेश्वरच्या पापाचा घडा एकदाचा काय तो भरू दे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे देवकी भेटू दे आणि त्याचबरोबर तिने जे काही गमावलं आहे ना, ते गमावलेलं ते सगळं काही तिचं तिला मिळू दे, असं आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर दोघीही सासू सुना मिळून आता देवीकडे प्रार्थना करत असतात. आता गिरिजा इकडे विचार करते, मला खरं तर ना एक गोष्ट केली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे की जे काही आपले प्रभास काका आहेत, प्रभास काकांना जाऊन भेटलं पाहिजे. म्हणजे एक गोष्ट मात्र नक्की होईल की इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा प्रभास काकांना माहिती असावं की नेमकी त्या देवकीची मुलगी कोण आहे आणि ते मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देतील का, असा विचार करून ती आता प्रभासच्या बाजूला जाऊन बसते. आता प्रभासच्या बाजूला जाऊन बसल्यानंतर ती प्रभासला म्हणत असते, प्रभास काका तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बघा ना, आता इकडे जी काही देवकी आहे ना, देवकी जिवंत आहे
आणि त्याचबरोबर मी त्यांना भेटली आहे आणि त्यांची मुलगी कोण आहे, कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हालाच माहिती आहेत प्रभास काका. आणि म्हणूनच मला तुमची मदत हवी आहे. सांगा ना, त्यांची मुलगी कोण आहे? जर त्यांची मुलगी कोण आहे ह्या गोष्टी जर समजल्या ना, तर मग मात्र आपण त्या दोघी मायलेकींना एकत्र आणू शकतो, असं गिरिजा बोलत असते. आणि तेव्हा ती तिथून उठून जायला लागते. आता लगेचच प्रभास डोळे उघडतो आणि म्हणत असतो, अगं ये उडगे, तूच ती पोर आहेस खरी. आणि तुला काय गरज आहे कोणाला शोधण्याची? तूच तर देवकीची आणि अंगदची पोरगी आहेस. काय करू? सांगून टाकू का हिला की तूच तिची पोरगी आहेस म्हणून? जर हिला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर पण ही माझं ऐकून घेईल का? ही माझं मान्य करील का? असा विचार प्रभासच्या मनामध्ये येतो आणि ताटकन पायावर उठून उभा राहतो गिरिजेच्या पाठीमागे आणि तिला सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यातच इथे नागेश्वर आलेला असतो. आता नागेश्वर तिथे आल्याबरोबर तो इथे म्हणत असतो, काय हो सुनबाई, इकडे तुम्ही प्रभासच्या खोलीत काय करताय? आणि तुमची हिंमत कशी झाली प्रभासच्या खोलीमध्ये येण्याची? त्यावर लगेच आता गिरिजा म्हणत असते, ते मी इथे त्यांची चौकशी करायला आले होते. चौकशी करायला आल्या होत्या? कोमात गेलेला माणूस कधीपासून बोलायला लागला आणि कोमात गेलेल्या माणसाची चौकशी तुम्ही कशी करता? मला सुद्धा जरा कळू द्या बरं. त्यावर लगेच गिरिजा थोडीशी शांत बसते आणि म्हणत असते, नाही म्हणजे त्याचं काय झालं ना, म्हटलं जाऊन त्यांना भेटावं, बोलावं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी ती चौकशी करायला आले होते, बस एवढंच. आता तो खरं तर गिरिजावर ओरडत असतो, पण पाठीमागून त्याला इथे रुद्र आलेला दिसतो आणि पाठीमागून रुद्र आलेला दिसल्यानंतर नागेश्वरच्या बोलण्याचा टोन जो आहे तो पूर्णतः बदललेला असतो. तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, अहो सुनबाई, कितीतरी वेळा मी तुम्हाला माझ्या खऱ्या गोष्टीची कबुली देऊ, काय करू म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास बसेल? का तुम्ही असं वागताय व का तुम्ही असं करताय व? नका हो सुनबाई, तुम्ही असं माझ्यासोबत वागू नका. ह्या सगळ्या गोष्टी अशा करून तुम्हाला काय आणि कसा फायदा होणार आहे? हे बघा सुनबाई, मी तुम्हाला खरं सांगायला लागलेलो आहे. माझी यामध्ये काहीही चूक नाही आहे. मी काही नाही केलेलं. मी आणखी इथे तुम्हाला किती आणि कशा पद्धतीने समजावून सांगू तेच मला काही कळत नाही, असं मुद्दामच नागेश्वर बोलतो. पण गिरिजाला तर समजत नाही, आतापर्यंत हा एवढं काही बडबड करत होता माझ्यासोबत, मला धमक्या देत होता आणि अक्षरशः आज हा मात्र अशा पद्धतीने बोलतोय, नेमकं झालंय काय? तेवढ्यातच पाठी वळून पाहते तर रुद्र असतो. आता रुद्र समोर हा असा बोलतोय हे तिच्या लक्षात येतं आणि तेव्हा रुद्र गिरिजाला म्हणत असतो, काय चाललंय गिरिजा? त्यावर नागेश्वर म्हणत असतो, बघितलं ना चिरंजीव, बघितलं, मी तुम्हाला आणि तुमच्या बायकोला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमच्या बायकोचा तर माझ्यावर विश्वासच नाही हो. काय करू मी सांगा ना? मला कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मी ते हँडल करू. पण उगाचच मी जर काही बोलायला गेलो ना तर तुम्हा दोघां नवरा बायकोमध्ये उगाचच नाही ते वाद होतील, नाही ते भांडणं होतील ना, म्हणूनच मी इथे गप्प बसतो बघा, म्हणूनच मी काही बोलत नाही. हेच खरं आहे बघा, असं आता इकडे तो बोलू लागतो. त्यावर लगेच आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा काय चाललंय? तेव्हा गिरिजा विचार करते, नाही ह्या नागेश्वरच्या पद्धतीनेच ह्याला उत्तर दिलं पाहिजे. हा नागेश्वर एक नंबरचा पोहोचलेला आहे, असा ती इकडे विचार करते. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो की आता इकडे जो रुद्र आहे तो म्हणत असतो, आपल्या दोघांचं लग्न तर झालेलं आहे, पण आपल्या दोघांचं लग्न होऊन सुद्धा आपल्यामध्ये कोणतंच नातं नाहीये, त्यामुळे आजपासून आपण मित्र. तेव्हा गिरिजा त्याचा हात हातात धरते आणि म्हणत असते, बेस्ट फ्रेंड. आता इकडे दुसऱ्या दिवशी गिरिजा एनजीओमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि गिरिजा एनजीओमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर त्या देवकीबद्दल रुद्र बरंच काही बोलत असतो आणि सांगत असतो की इकडे त्या एनजीओमध्ये आलेल्या होत्या, पण त्या आता मात्र सापडत नाही आहेत. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मला त्यांना भेटायचंय, त्या भेटतील का आपल्याला? त्यावर रुद्र म्हणत असतो, हो आहेत ना, त्या एनजीओमध्येच आहेत, चला मी तुम्हाला आणि त्यांची आणि तुमची दोघांची एकमेकांना भेट घालून देतो. असं म्हणून आता रुद्र गिरिजाला आतमध्ये ज्या ठिकाणी इकडे देवकी बसलेली असते त्या ठिकाणी तो तिला घेऊन जातो. पण जेव्हा तो तिला घेऊन जातो तेव्हा मात्र तिथे ती नसतेच, तिथून ती गायब झालेली असते. गिरिजा तिला शोधण्याचा फार प्रयत्न करते, पण तोपर्यंत ती गायब झालेली असते. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो प्रेक्षकांनो की कशा पद्धतीने इकडे उर्वशी मदत करत असते, ती म्हणजेच की आपल्या गिरिजाला.
आणि गिरिजाला मदत करण्यासाठी तिनं पूर्ण श्वाल जो आहे तो अंगावर घेतलेला असतो आणि एक चिठ्ठी लिहिलेली असते. तेवढ्यातच आता उर्वशी तिथे धावतच येते. उर्वशी धावतच आल्यानंतर त्या गिरिजेच्या वासंतीच्या अंगावरची श्वाल जी आहे ती बाजूला काढते आणि वासंतीच्या अंगावरची श्वाल बाजूला काढल्यानंतर एक चिठ्ठी वासंतीच्या हातामध्ये असते आणि ती वासंतीच्या हातामध्ये असलेली चिठ्ठी ती घेते आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं, तुझा गैरसमज झालेला नाहीये गिरिजा, तू बरोबर आहेस, तू फक्त हरू नकोस, तुला जी काही मदत लागणार आहे ती सर्व मदत करण्यासाठी मी तयार आहे, असं त्या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं. आणि हे सगळं त्या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे लिहिल्यानंतर आता नागेश्वरला ती चिठ्ठी भेटते. नागेश्वरला ती चिठ्ठी भेटल्यानंतर नागेश्वर मात्र इथे वासंतीचा गळा दाबतो आणि म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची, त्या आमच्या विरोधात जाऊन त्या पोरीला मदत करण्याची हिंमत कशी झाली, असं इकडे तो बोलतो. तेवढ्यातच रुद्र तिथे आलेला असतो आणि रुद्र म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईचा गळा दाबण्याची.